आजच्या या धावपळीच्या युगामध्ये खूप जणांना असं झालेलं आहे की आता आपण काय काम केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. सगळेजण पळत आहेत, काही ना काहीतरी करत आहेत. तसं आपल्याला पण घरी बसून असं वाटत असतं कधी-कधी आपण पण काहीतरी केलं पाहिजे, आपण पण 4 पैसे कमवले पाहिजे. आपल्या पैशातनं नवऱ्याला कधी काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे, मुलांसाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. खूप जणांच्या आईंचं आता हेच कंडिशन असेल. कारण कसं असतं ना, बऱ्याचदा आपल्याला म्हणजे इतरांना पाहून असं वाटत असतं की काहीतरी केलं पाहिजे आणि काही जणांना खूप साऱ्या म्हणजे जेव्हा लग्न होतं ना, खूप साऱ्या चेंजेस महिलांमध्ये येतात आणि झाल्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर, मुलं झाल्याच्या नंतर, त्यांना शाळा, त्यांचं सगळं काम करण्याच्या नंतर आपण कुठेतरी एवढं शिकून सवरून म्हणजे नाही का शिकलेले असून सगळ्या गोष्टी असून कुठेतरी असं वाटतं मनात की राहिलंय आपलं काहीतरी, आपण काहीतरी करायचं राहिले. आणि सध्याचं युग पाहता दोघांनी केलं तर अजून खूप छान आपण आपल्या संसाराची प्रगती किंवा आपला संसार चांगला करू शकतो असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. आणि थोडंफार जरी इंडिपेंडेंट राहिलं ना, थोडेफार जरी आपण स्वतःचे स्वतः पैसे कमवले तर अजून इतकं ग्रोअप होतं आणि आपण काहीतरी करतो याचं पण मोटिवेट आपल्याला स्वतःला मिळत जातं. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच असणार आहे आणि तुम्हाला घरी बसून ज्या महिलांना बाहेर जाऊन काही काम करता येत नाहीये, ते घरी बसून काहीतरी करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी मी 5 काम जे आहे ते घरी बसून तुम्ही करू शकता, ह्या गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. आवडलास तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर चला, वेळ न घेता आज व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर माझं नाव आहे रेणुका गोदे आणि मी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं मस्त अशा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ देत आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींपैकी एकीला जरी हेल्प झाली तर मला खूप छान अभिमान वाटेल. आणि चला मग आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिलं काम आहे जे आपण घरी बसून न कुठे जाता आपण घरामध्ये बसून आपण करू शकतो, ते आहे एकदम सोपं असं हाराचं काम, जे मी करायची. कारण हे पर्सनली हे पहिल्यांदाच ठेवलंय मी. कारण बऱ्याचशा अशा महिला आहेत आमच्या शेजारच्या वगैरे होत्या, त्यांनी सुद्धा इतकं बरेचसे पैसे त्यामधनं कमवलेले आहेत. आता मुलं शाळेला गेल्यानंतर, मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर आपल्याला बराचसा वेळ मिळतो. 3 ते 4 तास आपल्याला तर सहज मिळून जातात दिवसभराचे, दुपारचे. आणि त्याच्यामध्ये आपण हाराचं काम हे करू शकतो. आणि हाराचं जे काम आहे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट काहीच करायची गरज नाही. काही गोष्टी म्हणजे नाही का स्वतःला काहीच घ्यायची गरज नाही. सुई, दोरा, त्यासाठी लागणारे फुलं, त्यासाठी लागणारे सगळं काही, पिशव्या वगैरे, ते सगळं बांधायचा दोरा, ओवायचा दोरा, ह्या सगळ्या गोष्टी हारवाले स्वतः आणून देतात आपल्याला. आणि त्यामुळे आपल्याला त्यात काही इन्व्हेस्ट करायची गरज नाही. फक्त तुम्हाला त्यामध्ये शिकायचं आहे. थोडंसं जरी शिकलं, आणि ही गोष्ट मी पर्सनली तुम्हाला सांगते कारण मी स्वतः केलेली आहे आणि बराचसा पैसा इन्कम होऊन जातो. फक्त एवढंच आहे की मोजकच करायचं. 1-2-4 तास आता कुठं तरी आपल्याला गेल्यानंतर बसून वगैरे काम करावंच लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपल्याला काही करायचंच आहे तर ह्या गोष्टी केलेल्या चांगल्याच. फक्त एवढं आहे की आता तुम्हाला ते काम कसं मिळणार, तर तुम्ही आसपास जर कुठे हारवाले कुठं काय असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. देवाचे मंदिर वगैरे असतात त्यांच्याजवळ, तिथे हारवाले असतात आणि बऱ्याच ठिकाणी असतात. तर ते तुम्ही त्यांना जाऊन बोलू शकता, त्यांच्याकडून हार वगैरे जर तुम्हाला येतच नाही तर शिकून घेऊ शकता. त्यांनी 1-2 हार तुम्हाला लावून दाखवतात तर तुम्ही लगेच शिकून झाला. एवढं काही म्हणजे दिसताना असं अवघड वाटतं आपल्याला बघितल्यानंतर की किती अवघड आहे, पण मी स्वतः बोलले तुम्हाला माहिती आहे की एकदम सोपं होतं. एकदा समजल्यानंतर सगळं येऊन जातं. स्टार्ट होतात 5 ते 10 रुपयापासून. छोटे-छोटे पण हार असतात आणि मोठे पण असतात. 2 रुपयापासून पण स्टार्ट होतात. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. 20 रुपयापर्यंत हार, 50 रुपयापर्यंत हार आहे. तुम्ही जसं हार व्हाल तसं तुम्हाला ते पैसे मिळतात. एका हाराला आपल्याला तेवढे बसतात. आता एका तासामध्ये जवळ-जवळ 10, 15, 20 तुम्हाला जेवढे होतील तेवढे त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे मिळून जातात. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. फक्त ह्याच्यामध्ये एवढी रिस्क आहे की ती पुढची व्यक्ती देणारे आहे ते पैसे ॲडव्हान्समध्ये तुमच्याकडे ठेवून घ्यायचे. त्याच्यानंतरच तुम्ही ते हार व्हायला घ्यायचे. कारण कसं कधी-कधी काय होतं, पैसे वगैरे ते नाही दिले तर मग पुढे चालून प्रॉब्लेम होतो. तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की अगोदर पैसे आपण ठेवून घ्यायचे, त्याच्यानंतर आपण ते हार होऊन द्यायचे किंवा रोजच्या रोज तुम्ही ते पैसे घेऊन रोजच्या रोज तुम्ही ते हार देऊ शकता अशा पद्धतीने. आणि जर तुमचा ग्रुप असेल, 4-5 बायका जर असतील तर ह्या सगळ्या मिळून करण्यासाठी तर एकदम फायदेशीर आहे. कारण आता आम्ही जिथे होतो, आम्ही सगळेजण बायका म्हणजे शेजारच्या वगैरे आम्ही सगळे मिळून करायचो. त्यामुळे मस्त वाटायचं, म्हणजे छान वाटायचं सगळ्यांनी. पण प्रत्येकाच्या आपापल्या घरी करायचे, पण ते हारवाली यायचे आणि त्यांना म्हणजे सगळ्यांकडे असल्यामुळे काही रिस्क नव्हती एवढी की म्हणजे कोण कसे लोक आहेत काय. कारण आपण आपला डायरेक्ट घरचा ॲड्रेस वगैरे देत असतो, त्यामुळे थोडंसं रिस्क असतं शहरामध्ये राहिल्यानंतर. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करायचा. ती चौघी मिळून असतील तर एकदमच इझी पडतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही ते काम करू शकता. आता हे झालं हाराचं. आणि तुम्ही 5 ते 10 हजार महिन्याला फिक्स कमवू शकता हे काम करून. मला स्वतःचा अनुभव आहे आणि कमी रेट होतं तेव्हा सुद्धा मी बोललेले आहेत. तुम्ही 3-4 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं असाल तर मी ते केलेलं आहे. त्यामुळे एकदम इझी पडतं आणि ते चांगलं आहे. आता दुसरं काम आहे जे आपण घराच्या बाहेर न जाता आपण करू शकतो, ते आहे क्लाउड किचन. आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे म्हणजे ते क्लाउड किचन. कारण बाकी कशातच म्हणजे आपल्याला त्रास घ्यायची गरज नाही. आपण घरी बसून आपल्याला जी काही कुठल्या पदार्थामध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल, उपवासाचं म्हणा किंवा नाश्त्याचं, चाट मसाला किंवा मग आपल्याला पुरणपोळी बनवता येते, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी
ऑनलाईन आता तुम्ही विक्री करू शकताय आणि त्याचं सगळं बेनिफिट पण तुम्हाला भेटतं. आता तुम्हाला जर म्हणजे कस्टमर ऑलरेडी असतील, तुम्हाला कॉन्टॅक्ट तुमचा जर खूप मोठा असेल आणि त्यांना तर काही गोष्टी त्या मोठ्या मोठ्या ऑर्डर असतील तर तिथं पण तुम्ही देऊ शकता. आता क्लाउड किचनवरती तर इतक्या जण बर्थडे पार्टी ह्या सगळ्या ऑर्डर सुद्धा यायला लागल्यात. आता 2-3 वर्ष झालं ते खूप फेमस झालेलं आहे. आता सध्या तर खूप ट्रेंडिंगला आहे. तुम्ही घरी बसून करू शकता ऑनलाईन. फक्त आपल्याला काय करायचंय, ऑनलाईन सब आपलं नाव नोंदणी वगैरे सगळं करून घ्यायची आहे तिथं. एवढं सब म्हणजे झाल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला एक सर्टिफिकेट लागतं. जर तुम्ही ऑनलाईन करून घेतलं सर्टिफिकेट स्वतः घरून तर ते एकदम इझी पडतं. तसायचं आपल्याला सर्टिफिकेट काढून घ्यायला लागतं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचं जे म्हणाल तर तुम्ही ती प्रोसेस असते झोमॅटो किंवा स्विगी यांच्याशी आपल्याला कनेक्ट व्हायला लागतं. मग ते डायरेक्ट आपल्याला, आता तुम्ही म्हणाल की आपण जर घरी किचन बनवलं कसं असतं त्याचं काय, भरपूर सारे व्हिडिओज आहेत. तुम्ही त्याच्यानुसार ते क्लाउड किचन कसं असतं काय असतं त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हे असं तुम्ही काम करू शकता हे फक्त मी सजेस्ट करू शकते. याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती देत बसले मी तर म्हणजे बराच वेळ जाईल त्याच्यामुळे तुम्ही तिथे पण घेऊ शकता किंवा माझ्याकडून हवं असेल तसं तुम्ही कमेंट करा तर मी पण तुम्हाला सांगू शकते की कसं डाउनलोड करायचं किंवा काय करायचं, कुठं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी जमतात तर त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगू शकते. आता याच्यामध्ये काय असतं थोडक्यात माहिती देते. क्लाउड किचन म्हणजे तुमचं स्वतःचं किचन असतं आणि तुम्ही स्वतः घरून आपल्याला बनवून ते किचन द्यायचं असतं. तर कसं बनवणार, कसं देणार, तर सगळ्यात झटपट आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये ऑर्डर येते आपल्याला ऑनलाईन. आपलं जर तिथे आपलं अकाउंट काढलेलं असेल किचनचं नाव तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकता आणि त्याच्यानंतर जर तिथं ऑर्डर आली तर समजा उदाहरणामध्ये तुम्हाला शाबूची खिचडी उपवासाचं जर तुम्ही बनवले शाबूची खिचडी जर तुम्हाला 10 ते 15 मिनिटे ते आयटम रेडी करून तुम्हाला पॅकेजिंग करून पोर्टल किंवा झोमॅटो किंवा मग स्विगी याच्यावरती तुम्ही ते देऊ शकता. आणि त्याच्यानंतर काय असतं ह्याच्यात एक प्लस पॉईंट आहे. जर तुम्ही एवढं छान जेवणाचं अन्न बनवताय, एवढं छान तुम्ही बनवले तर त्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला एकदम म्हणजे रिकामे नाही जाणार. ते समजा कॅन्सल जरी ऑर्डर जरी कॅन्सल झाली तर झोमॅटो तुम्हाला ते पैसे देतं, त्याचे पे आपल्याला होतं, पे करतं ते. त्याच्यामुळे तिथं पण काही रिस्क नाहीये. आपण घरी बसून भरपूर सारं करू शकतो. आता घरी बसून मला ऑनलाईन नाही जमणार किंवा ऑनलाईन कसं असतं, फ्रॉड असतं, काय असतं, काहीच नाही. आपल्याला डिलिव्हरी करण्यासाठी कुठं जायचं नाही. फक्त आपल्या घरातून बनवून फक्त आसपास जे डिलिव्हरीचे एजंट येतात त्यांना द्यायचं आहे. मग ते तिथून घेऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला काहीच नाही. आपले पैसे आपलं जे पेमेंट आहे ते आपल्या अकाउंटवर येत असतं. त्यामुळे इतकं काही घाबरायची गरज नाही. कारण दुनिया ही जी आहे ते ऑनलाईन चाललेली आहे. त्यामुळे ऑनलाईन मध्येच इन्व्हेस्ट करणं पण खूप गरजेचं नाही. इथे कुठं आपल्याला बाहेर जायचं नाही. फक्त एवढंच आहे, जेव्हा ती ऑर्डर येते तुम्हाला करावंच लागतं, उठून करायलाच लागेल 10-15 मिनिटांमध्ये. एवढं मात्र आहे थोडंसं स्ट्रगल. तर केल्यानंतर आता काही ना काही काम करायचं म्हणजे इतकं तर आपण करू शकतो. एकदा जर टेस्ट चांगली लागली किंवा काही झालं तर आपल्याकडे मोठ्या मोठ्या ऑर्डर आल्या तर बरेचसे पैसे आपण ह्याच्यामध्ये कमवू शकतो. हे झालं दुसरं होतं आपलं क्लाउड किचन. आता 3 नंबर आहे ते आहे म्हणजे आपण मसाले वगैरे हे जे आहेत ते. आता छोटे मसाले पॅकिंग किंवा मग आपल्याला तुम्ही जर मार्केटमध्ये जर गेला असाल तिथे तुम्हाला भेटतं ₹5, ₹10 किंवा ₹20 ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग खारीक, खजूर ह्या जे पॅकेजिंग असतं ना तर ते करण्यासाठी बऱ्याचशा महिला लागतात, बऱ्याचशा. आता तुम्ही जर बरेचशा असतात कॉन्ट्रॅक्टदार, तिथून तुम्ही मसाल्याची पॅकिंग किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात. एका किलोनुसार असतं त्याच्यात पेमेंट. 1 किलोला एवढे, 2 किलोला तेवढे. तुम्ही तुमच्या ज्याने जेवढं होईल दिवसभरामध्ये तेवढं तुम्ही पैसे ते कमवू शकतात. 10 ते 15 हजार तर सहज होऊन जातात महिन्याला. घरी बसून 2-4 तास काम केलं तर बस. आता राहिला चौथा प्रश्न. चौथं काम आपलं प्रश्न म्हणते सॉरी. तर चौथ्या कामामध्ये आपल्याला तेच आहे हँडक्राफ्ट किंवा आपण होममेड जे आपण बनवतो किंवा मग आपल्या घरी आपण ज्या गोष्टी नाही का शिलाई काम असेल किंवा मग छोटे आपल्याला फ्रॉक येतात. कारण काय झालं माहितीये का आजकाल आपण ब्लाऊज पण शिवायला येतं पण आजकाल ब्लाऊजचं एवढं क्रेज झालं म्हणजे कुठं तिथं असं कस्टमर भेटत नाहीत. घरोघरी मशीन झालेले आहेत. आता मला ब्लाऊज येते पण मला ते मोजके आपल्या मनासारखे कस्टमर आपल्याला भेटत नाही. तर सगळ्यात सोपं आहे छोटे मोठे मुलांचे छान असे फ्रॉक वगैरे शिवायचे किंवा आता सध्या तुम्ही बघितलं असेल की ऑनलाईन आता हे ऑनलाईन खूप छान चालणार आहे. आता ते ऑनलाईन कसं करायचं तर Instagramवरती तुम्ही व्हिडिओ टाकू शकता किंवा त्याची ऍड करू शकता की Instagramवरती तुम्ही छानसा व्हिडिओ करू शकता आणि याची प्राइस तुम्ही टाकू शकता. तर तिथे तुमचे ऑटोमॅटिक म्हणजे नाही का तुमचं जेवढं प्राइस गेले तेवढं तुम्हाला तिथून मिळू शकतं आणि खूप सारे आपण इन्कम तिथून करू शकतो. तुम्हाला छोटे फ्रॉक येतात किंवा हँडक्राफ्ट आपण बनवतो ना. आता गणपती येतात तर त्यांच्यासाठी आपल्याला भरपूर सारे डेकोरेशन असतं. पिकॉकचं असतं, असे छोटे फ्लावर्स असतात, समई ठेवण्यासाठी असतं, गणपतीच्या खाली ठेवण्यासाठी असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन शिकू शकता आणि घरी बनवून तुम्ही ते विकू शकता. तर कसं विकायचं तर हे सेम ऑनलाईन पद्धत द्यायची आणि डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करायला सांगायचं आणि ते डायरेक्ट मग आपण त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचं मिस्टरांजवळ. ते घेऊन जातात आणि मग तिथून आपण ते जे डिलिव्हर झाल्याच्या नंतर मग आपल्याला तर ऑलरेडी पेमेंट आलेलंच असतं. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या गोष्टी आपण तिथून पण करू शकतो. आता लास्ट आहे आपलं 5वं
तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर युट्यूबचं काम करायचं असेल तर ते पण एकदम सोपं आहे. घरी बसून तुम्हाला करायचंय, तुम्हाला चेहरा न दाखवता करायचा आहे, या ऑप्शनमध्ये YouTube ऑप्शन हे एकदम बेस्ट आहे. कारण तुमच्यामध्ये असं होऊ शकत नाही की तुम्हाला कुठली गोष्ट जमणार नाही किंवा कुठली गोष्ट येणार नाही. छोट्या-मोठ्या गोष्टी स्किल शिकायच्या आणि सोशल मीडिया थ्रू तुम्हाला खूप सारं पुढे चालून फायदा होऊ शकतो. त्यामुळं YouTube जरी चालू केलं तरी फायद्याचं आहे. आता इथं सगळ्यांना असं वाटतं की कॉम्पिटिशन खूप सारं आहे. पण तसं नसतं. प्रत्येकाची एक समजवण्याची पद्धत असते वेगवेगळी. जर तुम्हाला जर जेवणाचा एखादा पदार्थ आहे, आता तिथे खूप छान सांगितलेलं आहे, तर ते त्या लोकांना नाही समजणार. जर एखाद्या वेळेस तुम्ही तुमचे मसाले कसे आहेत, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवता, प्रत्येकाची भाजी जरी पनीरची भाजी सेम असली तर माझी पद्धत वेगळी, तुमची पद्धत वेगळी, अशा पद्धतीने असतं. तर तुम्ही तुम्ही सांगता कसं, तुम्ही बोलता कसं, हे पण लोकांना आवडत असतं. त्यामुळं ह्या पद्धतीने तुम्हाला चेहरा न दाखवता तिथे पण तुम्ही खूप सारं पैसे कमवू शकता ह्या सगळ्या गोष्टी करून. म्हणजे तुम्हाला समजा शिलाईचं, ब्लाऊजचं शिलाईचं येत असेल तर तुम्ही एखाद्याला शिकवू शकता. डायरेक्ट कॅमेरा लावायचा मोबाईल पण आपल्याकडे असतोच आजकाल, आणि ऑनलाईन आपण हे पण दिलेलं असतं, सॉरी, पेमेंट पण दिलेलं असतं, ऑलरेडी नेटचं बॅलन्स पण असतं. तर तिथे तुम्ही नॉर्मल करून बघू शकता की बाबा व्हिडिओ ठेवायचा, एडिटिंग कशी करायची, काय भरपूर सारे व्हिडिओ आहेत, असे एडिटिंग वगैरे करून तुम्ही हे YouTube वरती सुद्धा स्टार्ट करू शकता. काही नाही सांगू शकत की आपण कोणाचं कुठे म्हणजे लागेल बेस. पण एवढं आहे, जर तुम्हाला नगदी महिन्याला पेमेंट पाहिजे ते पुढचे चार ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आणि हे नॉर्मल YouTubeचं असं आहे की तुम्हाला थोडीशी रिस्क असणार, कारण आपण जेवढा वेळ देतोय तेवढं तिथून म्हणजे फिरून आपल्याकडे ते पैसे येतील किंवा नाही येतील, त्याला थोडासा वेळ द्यायला लागतो, खूप वेळ द्यायला लागतो. कधी कधी कोणाचं लगेचच चॅनल मॉनिटाईज होतं, पैसे पण येतात, पण इथे खूप सारा वेळ जातो. ह्या 5 गोष्टी आहेत. आणि युट्यूबवरती तुम्ही बरेचसे असे नाही का क्राफ्ट म्हणा, तुम्ही म्हणजे ज्या गोष्टी शिकला तर ते गोष्टी तुम्ही दाखवू शकता. हे जे आहे एकदम असे डेकोरेट तुम्ही करू शकता, कसं करता, किंवा मग क्लिनिंग करण्यासाठी किंवा छोटे छोटे टिप्स असतात ना, जे आजी आपल्याला द्यायच्या की बाळा हे असं ठेव तेव्हा हे असं राहतं, किंवा मग आपलं दुधाच्या वर चमचा वगैरे ठेवतो, ह्या छोटे छोटे टिप्स वगैरे पण तुम्ही देऊ शकता. युट्यूबवरती असं नाहीये की भले आपण तुम्ही समोरच येऊन बोला, असं काही नाहीये. तुम्ही असं पण ह्या युट्यूबवरती येऊन काम करू शकता आणि पैसे कमवू शकता. सोशल मीडियाचा आधार घेऊन बऱ्याच महिला खूप छान असं कमवत आहेत, खूप छान करत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पण येऊन करू शकता, घाबरायचं नाहीये. कारण कुठेही गेला तर आजकाल आता माझी मुलगी फर्स्ट स्टँडर्डला आहे, तर ती मला सांगा, ती आतापासूनच कम्प्युटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला समजतात. शिकवायला पण आहे स्कूलमध्ये. म्हणजे काही काही गोष्टी तर मलाच असा प्रश्न पडतो की आता ह्यात काय करायचं तिच्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जग खूप पुढे चालले, त्यामुळे आपण पण पुढे जाणं खूप महत्वाचं आहे. आणि ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी येणं पण गरजेचं आहे. आणि कम्प्लीट म्हणजे असं डोळे झाकून कोणावर विश्वास नाही ठेवायचा आहे. आपण पहिले माहिती करायची, आपण सगळ्या गोष्टी करून घ्यायच्यात. कुठलंही काम असू देत, मग ते सगळ्या गोष्टींचा विचार करून रिस्क आपण स्वतः घेऊन ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर ह्या 5 जे काम आहे त्याच्यामध्ये तुम्ही 10-15 हजार महिन्याला सहज कमवू शकता. युट्यूबचं थोडंसं असं आहे की थोडंसं लेट आहे, आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे, त्याची जर्नी थोडीशी मोठी आहे, लांब आहे. अशा पद्धतीने हे 4-5 काम तुम्ही घरी बसून करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आणि ह्याच्यापैकी एखादं जरी काम आवडलं तर तुम्ही नक्की उद्यापासून स्टार्ट करायला विसरू नका. चला मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा. अजून काही प्रश्न असतील, अजून काही व्हिडिओज बनवायचे असतील माझ्याकडून, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चला बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.